गद्दारांवर चिखलफेकच करणार त्यांची तीच लायकी आहे। आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, सर्व मान्यवर नेते आणि या भर पावसात चिखलात या ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी उपस्थित असलेले निष्ठावंत शिवसैनिक, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्याकडे आज लक्ष आहे। 68 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुखांनी जी ठिणगी टाकली शिवसेनेची, त्याचा हा पेटलेला वणवा मुसळधार पावसात सुद्धा विझू शकत नाही। या संपूर्ण देश पाहतो आहे। आतापर्यंत नेत्यांची भाषणं व्हायची आणि मग पाऊस पडायचा। या इथे पाऊस वादळ असताना सुद्धा हा मेळावा आपण करतो आहोत आणि हजारोच्या संख्येने आपण इथे जमलेला आहात। हे शिवतीर्थ आहे आणि हे शिवतीर्थ फक्त आपल्या शिवसेनेचं आहे। या शिवतीर्थाच्या पलीकडे आणखी एक शिवतीर्थ आहे, ते सुद्धा आपलंच मानायला पाहिजे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या शिवसेनेची स्थापना या शिवतीर्थावर केली, त्या शिवसेनेचा दसरा मेळावा ही महाराष्ट्राची परंपरा आहे। मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रकार कोणी किती केला तरी त्या हादऱ्यामध्ये आपण संपून जाणार आहात। आज मला अनेकांनी प्रश्न विचारले, अनेकांनी शंका उपस्थित केल्या। शिवतीर्थावर चिखल झालेला आहे, म्हणजे तुम्ही चिखलफेकच करणार? मी म्हटलं होय, गद्दारांवर चिखलफेकच करणार त्यांची तीच लायकी आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे। मराठवाडा संपूर्ण पाण्यात आणि चिखलात आहे। 8-8 दिवस शेतकरी चिखलात आहे। आपण 2 तास पाण्यात आणि चिखलात ही सभा घेतली तर आपल्याला वाईट वाटण्याचं कारण नाही। महाराष्ट्रात ओला दुष्काळ असेल तर हा आमचा ओला दसरा मेळावा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मित्रांनो, रावणाचा आज अंत करायचा आहे। नेहमी रावणाचं दहन होतं, आता या पावसामध्ये रावणाचं दहन कसं करायचं? रावणाला जाळायचं की रावणाला बुडवायचा, हा विचार करावा लागेल। या मुंबईमध्ये पाऊस आहे, या मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा। माननीय उद्धव साहेबांनी शस्त्रपूजा केलेली आहे। शस्त्रपूजा करण्याचा अधिकार हा माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे। मला विचारलं, गद्दारांच्या मेळाव्यामध्ये ते काय पूजणार? मी म्हटलं, त्यांना शस्त्रपूजा करण्याचा अधिकार असू शकत नाही, मग ते काय पूजणार? मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून, त्यांनी दिल्लीतून अमित शहाचे जोडे आणलेले आहेत। त्यांनी दिल्लीतून अमित शहाच्या चपला आणलेल्या आहेत, जोडे आणलेले आहेत, ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत आणि त्यांचं पूजन ते करणार आहेत। आम्ही शस्त्रपूजा केली, आम्ही विचारांची पूजा करतो। हे अमित शहाच्या पादुकांची पूजा करतायत, जो तो आपल्या लायकीनुसार वागतो आणि जगतो। हा निष्ठावंतांचा मेळावा आहे आणि आमची निष्ठा कशी? हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते। हम छोटे छोटे फायदे के लिए जमीर का सौदा नहीं करते। हमारी खून की आखिरी बूंद उद्धव जी आपके दामन पर होगी, आपके दामन पर होगी।
हे सरकार महाराष्ट्राचं आणि देशाचं सरकार हे होट चोरीतून आलेलं सरकार आहे. त्याच्यावरती उद्धवजी बोलतील. महाराष्ट्रामध्ये होट चोरी, लोकसभेला होट चोरी, शिवसेनेची चोरी, धनुष्यबाणाची चोरी, शरद पवारांच्या घड्याळाची चोरी. मला सांगितलं हे एवढे चोर आहेत, मुंबईतल्या चोर बाजाराचं नाव आता मोदी बाजार करा. बरोबर ना? मुंबईच्या चोर बाजाराचं नाव मोदी बाजार करा. एवढ्या चोऱ्या ह्या लोकांनी केलेल्या आहेत. मिळेल ते चोरतायत. मित्रांनो, आपण भर पावसामध्ये आलेला आहात. मी जास्त वेळ घेणार नाही. ही लढाई मोठी आहे. ही लढाई दिल्लीची आहे. आपल्याला माननीय उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आहे. मी तूर्त आपलं इतकंच सांगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.